बातमी काय आहे तर राहुल गांधी सोनिया गांधींविरोधात ईडीनं चार्जशीट दाखल केलेला आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय पातळीवरचे नेते, नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दोघांची नावे चार्जशीट मध्ये आहेत। हे चार्जशीट आता ईडीने दाखल केले। ईडीच्या चार्जशीट मध्ये मोठ्या नावांचा समावेश आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावांचा ईडीच्या चार्जशीट मध्ये सहभाग आहे। नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दोघांची नावे चार्जशीट मध्ये आहेत। ईडीने आता ही चार्जशीट दाखल केलेली आहे। ईडीच्या चार्जशीट मध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी या दोघांची नावे आहेत। काँग्रेसचे दोघेही राष्ट्रीय पातळीवरचे नेते। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। शिवाजी, नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये या सगळ्या त्यांना चार्जशीट दाखल करण्यात आली आहे। या अगोदर 2022 मध्ये सोनिया गांधी त्याचबरोबर राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती। शिवाजी, तुमच्याकडून सविस्तर तपशील जाणून घ्यायचा आहे। थोडंसं थांबवतो। माणिकराव ठाकरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। माणिकराव, खरं तर आता चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे। ईडीच्या चार्जशीट मध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघेही राष्ट्रीय पातळीवरचे नेते, काँग्रेसचे मोठे नेते, दोघांचे नाव आहे। नाही, आपल्याला माहित आहे की या संदर्भामध्ये सातत्यानं सोनियाजी गांधी आणि राहुलजी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न बीजेपीचा सातत्याने सुरू आहे। त्यामधलाच अनेक वर्षापासून आपण पाहतो की कुठे ना कुठेतरी यांच्या विरोधामध्ये काही मिळतं का हे ते पाहण्याचा प्रयत्न ते करतायत। कारण त्यांना राहुलजी गांधी आता जड होत आहेत। त्यांना माहित आहे की आपल्या फार फरक राहिलेला नाहीत। पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये 20 जरी जागा इकडे तिकडे असत्या तरी आपली सत्ता केंद्रामध्ये राहिली नसती। म्हणून सातत्यानं राहुलजींच्या विरोधामध्ये आणि सोनियाजींच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे कट कारस्थान हे ते रचून त्यांना कसं आतमध्ये टाकता येईल म्हणजे इतरांना सुद्धा घाबरवण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य करतायत। परंतु राहुलजी आपल्याला माहित आहे की एक मजबूत नेतृत्व आहे आणि सगळ्यांना संदेश देतात की दरोमत याच्यावरून त्यांची मानसिकता आपल्या लक्षात येतं आणि त्याच गोष्टीची यांना भीती आहे की आमच्या बीजेपीच्या विरोधामध्ये सर्वांना सोबत घेऊन आमच्या विरोधामध्ये उभे राहत आहेत। कुठे ना कुठे जर राहुलजींना थांबवलं पाहिजे यापेक्षा काही मला वाटत नाही की त्याचा काही वेगळा उद्देश असेल। धन्यवाद माणिकरावजी, तुम्ही ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली त्यासाठी। यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। नाना भाऊ, खरं तर आता चार्जशीट दाखल करण्यात आले ईडीकडून, दोघांचंही नाव आहे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघांचंही नाव आहे। काँग्रेसची आता नेमकी भूमिका काय असणार आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भातली? खरं तर भाजप म्हणजे मोदी अमित शहा तर थोडं पूर्ण भाजप फक्त घाबरतं कोणाला या देशामध्ये तर गांधी परिवाराला घाबरतं। हे त्यांच्या कृतीमधून सातत्यानं दिसते आहे। प्रकरण जे आहे ते नाही, तिच्यात कुठले त्याच्यामध्ये शेअरचा जो भाग आहे शेअर तोडला आहे आणि खोट्या केसेस साधून गांधी परिवाराला बदनाम करायचं पाप जाणून बुजून नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार करते आहे आणि हे देशाच्या जनतेला कळते आहे। आणि जिथं कर नाही त्याचे डर कशाला, मैं नाही खाऊंगा ना खाणे दूंगा असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीच्या पक्षामध्ये आज मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे। नॅशनल हायवेत असतील, सगळ्या व्यवस्थेमध्ये असेल, त्यांचे सरकार जिथं जिथं आहे महाराष्ट्रात तर सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार चाललेला आहे। स्वतः भ्रष्टाचारी आहे आणि दुसऱ्यावर गोटे मारायचे आणि स्वतःचं घर काचाचं ठेवायचं। त्यामुळे या सगळ्या गिधड ज्या धमक्या आहेत त्यांच्या याला तरी गांधी परिवार किंवा काँग्रेस घाबरत नाही आणि आम्ही सगळी लढाई लढू आणि आम्ही त्याच्यात जिंकू। नाही, पण मग तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय आता चार्जशीट मध्ये दोघांची नावं आलेली आहेत, यानुसार तुम्हाला असं वाटतं की केवळ भाजपचा दबाव किंवा सरकारचा दबाव त्यामुळे दोघांची नावं आलेली आहेत? ईडीवर दबाव आहे, दबाव तंत्राचा वापर होतो या प्रकरणात? मी सुरुवातीला ईडी कोणाच्या इशारा नसते हे तर काय तर देशातल्या लोकांना लपलं नाहीये। कोर्टाने पण ईडीला सुप्रीम कोर्टाने झापलेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे। पण जेव्हा जेव्हा यांच्या बीजेपीच्या डोक्यात जी भीती निर्माण होते तर या आपल्या सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा ते ईडीच्या माध्यमातून ते करत आलेले आहेत।
बरं, म्हणजे सत्तेचा ईडीचं दुरुपयोग करून नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नाव आलेलं आहे. आता चार्जशीटमध्ये ईडीनं दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये नाव आहे असं काँग्रेसच्या नेत्यांकडून आरोप केला जातोय. धन्यवाद नानाभाऊ, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.